नमस्कार. मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. लैंगिकतेवर काम करत असताना आणि काउन्सिलिंग करत असताना, अर्थातच कपल्सही काउन्सिलिंग करते मी अनेकदा. अनेक कपल्स माझ्याकडे येतात. त्यांची काही वैवाहिक आयुष्य चांगलं नसतं, कारण सेक्स असतो तो योग्य होत नसतो किंवा अनेक जणांचे अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. मग अमुक एका गोष्टीसाठी बायको नको म्हणते. त्यातला एक प्रश्न घेऊन माझ्याकडे जेव्हा एक व्यक्ती जेव्हा आली होती, ती म्हणजे माझी बायको किस करायला नकार देते किंवा मान फिरवते किंवा मला नकोच म्हणते. तर हा प्रश्न कॉमन आहे असं मला का वाटतं, तर अनेकदा मला हा अनुभव आलाय, अनेकदा हा प्रश्न विचारला गेलाय की माझी बायको, एस्पेशली बायकांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे असं मला ओव्हरऑल निरीक्षणातून किंवा माझ्याकडे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नातून जाणवते. म्हणून एस्पेशली मी त्या प्रश्नाकडे आता जास्त, स्त्रियांच्या बाबतीतल्या प्रश्नाकडे जास्त वळते आणि त्याच्या संदर्भात मी बोलते. बघूयात. त्यानंतर मला जर जाणवलं की पुरुषांमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि काही बोलावं वाटलं तर मी जरूर व्यक्त होईन. तर स्त्रियांमध्ये असं काय असतं, त्या लिपकीस द्यायला पुरुषाला का नकार देतात? त्याची खूप कारणं आहेत, खूप कारणं आहेत. सगळ्यात आधी महत्वाचं, तोंडाची स्वच्छता. जर प्रॉपर ब्रशिंग केलेलं नसेल, खरं तर दिवसातून 2 वेळा ब्रश केलाच पाहिजे आणि 2 वेळा आंघोळ केलीच पाहिजे. पण आपल्याकडे ते समहाऊ होत नाही. एकदा कशीबशी आंघोळ होते आणि एकदा कसाबसा ब्रश होतो. सकाळी ब्रश केल्यानंतर आपण दिवसभरात 3-4 वेळा तरी खातो आणि त्याच्यातून नॉनव्हेज फूड असेल किंवा कांदा लसूण असं उग्र म्हणजे वास येणारी अशा काही जो अन्नपदार्थ आहे तो जर असेल आणि तो दातात त्याचे कण अडकले किंवा कांदा असेल, कच्चा कांदा खाल्ला जातो जेवताना, तर त्याचा उग्र वास तोंडाला येतो आणि मग त्यावेळेला ते स्त्रीला तो किस करताना नको वाटतं. हे माझ्या बाबतीतही मलाही होतं, कारण एकतर मी कांदा लसूण न घातलेला स्वयंपाक खाते बऱ्याचदा, म्हणजे माझ्या घरात तर नसतोच कांदा लसूण. बाहेर मला साईडने माझ्या बाजूने जरी माणूस कोणी नॉनव्हेज खाणारा किंवा कांदा लसूण खाणारा गेला तरी मला इरिटेट होतं, कारण आपण जे अन्न खातो ते तसाच त्याचा म्हणजे दुर्गंध म्हणजे घामाद्वारेही येतो आणि युरिनद्वारेही येतो. ते थोडंसं इरिटेटिंग होतं. त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे की व्यसन. तंबाखू खायचं व्यसन असेल, गुटखा खायचं व्यसन असेल, स्मोकिंग असेल आणि ड्रिंक असेल. आता जरी बायका स्मोकिंग करणाऱ्या असल्या किंवा ड्रिंक करणाऱ्या, तरी त्याचं पर्सेंटेज किती आहे, तर थोडं कमी आहे. पण पूर्वीच्या ज्या बायका होत्या तर त्या काही एवढा स्मोकिंग ड्रिंक करायच्या नाही. आता हे प्रमाण मुलींमध्ये खूप जास्त वाढले. मग अशी जर व्यसनं करून नवरा घरी येत असेल बाहेरून, तंबाखू गुटखा खाऊन, तर त्याचा तर इतका उग्र प्रचंड वास असतो घाणेरडा, की त्या वासाने जर ते तोंड स्वच्छ केलं नाही, ब्रश केला नाही, चुळा भरल्या नाहीत, तर त्याचा उग्रवास पुन्हा येत असतो. म्हणून ती स्त्री त्याला नकार देते. त्याच्यानंतर तिसरं कारण, पुरुषाला बऱ्याचदा लिप किस करताच येत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजेच काय, तर लिप किस करताना फक्त ओठाचाच किस घ्यायचा असतो. तुमची सगळी थुंकी जर त्या ओठाच्या अवतीभोवती जर लागली तिच्या, तर ते इरिटेट होतं. हे मला सुद्धा स्वतःला आवडत नाही. अनेक जणींचा हा तो प्रॉब्लेम एक असणार आणि ते खूपच म्हणजे ते ओलं ओलं झालं की आपल्याला बऱ्याचदा नको होतं ना, तर त्यातला तो एक प्रकार आहे की त्याच्यामुळे सुद्धा त्या डायरेक्ट किसिंग करायला नकार देतात. आणि चौथी गोष्ट, अशा काही स्त्रिया असतील की ज्यांना लिप किस फार आवडतच नसेल, त्याच्यात त्यांना इंटरेस्टच नसेल. जर त्याच्यात त्यांना आवडच नाही, इंटरेस्ट नाही, तर मग त्याच्याकडे वळतायत कशाला? त्यात वळत नाहीत तिकडे. अशी अनेक कारणं. आता लिप किस घेण्याआधीची जी स्टेज असते, जो हगिंग किंवा आलिंगन करणं किंवा मिठी मारणं आपण त्याला जे म्हणतो, तर मिठी मारताना सुद्धा त्या पुरुषाच्या शरीराला जर घामाची दुर्गंधी येत असेल किंवा असं ड्रिंक वगैरे बाहेरून करून आल्यावर किंवा कुठून तरी जाऊन आल्यानंतर प्रवासातून जर त्याने स्वच्छ कपडे नसतील किंवा काय, तर त्यामुळे सुद्धा ती हक करायला नको म्हणते किंवा फार काही त्याच्यात इंटरेस्ट नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर फोरप्ले रोमॅन्समध्ये तिला फार इंटरेस्ट नसतो. त्याची ही सुद्धा अनेक कारणं आहेत. आणि मग ते फोरप्लेकडून जेव्हा मिठीकडून तिकडे जातं किसकडे, तेव्हा त्या स्त्रिया त्याला स्पष्ट नकार देतात. आपण किस करताना, हे बघ किती साधी आणि सोपी गोष्ट वाटते ही खरं तर. अरे त्याच्यात काय, किस करण्यासारखं, त्याच्यात शिकण्यासारखं काय किंवा त्याचा अभ्यास करण्यासारखा काय? साधी वाटणारीच गोष्ट, पण समोरच्याला काय हवंय आणि कसं हवंय हे जर जाणून घेतलं, मग हा अभ्यासाचाच भाग आला ना.
कारण आपला अहंकार, पुरुषी अहंकार तिथे जर तिच्यावर लादायचा म्हटला की नाही मी करणार आहे, तुला आवडं वगैरे न आवडं जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तर ना तिला आनंद मिळणार आहे ना पुरुषाला कुठला आनंद मिळणार आहे. मग आनंद न देणारी गोष्ट करून ह्याच्यात रोमॅन्स किंवा फोरप्ले किंवा मग ते सेक्स पर्यंत सगळं प्रकरण ते रटाळवाणच होतं. म्हणजे त्याच्यात आनंद मिळतच नाही, समाधान तर नाहीच नाही. आणि फार काय तर मग ती सारखं तोंड फिरवणार, इकडे तोंड फिरवणार, तिकडे तोंड फिरवणार, मग त्याच्यात मजा काय आहे? म्हणून या गोष्टीची किस करताना काळजी घेतली पाहिजे तुम्ही. किस करणं ही सुद्धा एक स्किल आहे, हे सुद्धा ती सुद्धा एक कला आहे उत्तम, तुम्हाला किस करता येणं हे सुद्धा. म्हणजे अगदी कपाळावर किस करणं असेल, गालावर असेल, डोळ्यांवर किस करणं असेल आणि तिथून मग ओठाकडे येणं असेल. म्हणजे मग तिचा तो कमनीय बांधा असेल छान, त्याचं कौतुक करणं असेल, मग तिच्या मानेवर किस करणं असेल किंवा कमरेवर त्या जो कव आहे त्या कववर किस करणं असेल. सो ह्या सगळ्या गोष्टी या किसिंगच्या प्रोसेसमध्ये येतात. आणि मग ते सगळं ओलं ओलं जर त्याने अर्थात मानेवर सुद्धा किस करताना तुम्ही जर तुमची थुंकी लागत असेल, ऍक्च्युली किस करताना थुंकी लागलीच नाही पाहिजे. ती ओठाच्या आत असते ना, ती बाहेर काय येते ती आली नाही पाहिजे. तर ती बाहेर आल्यानंतर मग इरिटेट होतो. अगदी तुम्हाला कानाला सुद्धा जर ते किस करायला काही लोक जातात आणि ते सगळं ओलं ओलं होतं, मग ते केसाला लागतं, ते इरिटेशन जास्त होतं त्याने. म्हणून स्त्रिया त्याला नको म्हणतात. आणि त्या जेव्हा पुरुषाला किस करायला जातात तेव्हा सुद्धा हाच प्रॉब्लेम, जरी स्त्रियांच्या बाबतीत त्या व्यसन करत नसतील किंवा काही नसेल तरी बाकीच्या गोष्टी आहेत ना, एक व्यसन सोडलं तर इतर ज्या गोष्टी मी पुरुषांच्या बाबतीत सांगितल्या त्या स्त्रियांच्या बाबतीत आहेत. मग तिथे पुरुषांनाही ती स्त्री आवडत नाही किंवा ते शरीर जेव्हा मिठीत घेतलं जातं त्या स्त्रीला, त्या पुरुष घेतो किंवा व्हाईस वर्सा, तेव्हा ते शरीर सुद्धा तितकंच सुंदर आणि सुडौल होतं ना, स्लिम फिट आणि एकदम छान. तर मग ती सगळी मजा येते. म्हणजेच काय, म्हणून मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते की फोरप्लेला किती महत्व आहे. तर ते अनन्यसाधारण, म्हणजे त्याला कल्पनाच करू शकत नाही इतकं महत्व सेक्ससाठी फोरप्लेचा आहे. आणि त्याच्यात महत्वाचा वाटा कशाचा असेल तर लिप किसिंगचा. सो तुम्ही थोडेसे बारीक बारीक मायनॉर चेंजेस जे आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आणि अभ्यासाच्याच आहेत. तिला कसं हवं हे विचारून जर तिला आवडतंय का नाही आवडते, आणि स्त्रीने सुद्धा आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ना ती स्पष्ट सांगायला पुरुषाला पाहिजे. कोणी असू दे, तो नवरा असेल, बॉयफ्रेंड असेल, कोणी असेल, आपल्याला सांगता आलं पाहिजे. तेवढी कन्व्हिन्सिंग पॉवर आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून एज्युकेशन महत्वाचं आहे. म्हणून स्त्रीने घराबाहेर पडून या सगळ्याचं नॉलेज घ्यावं, जाणून घ्यावं, प्रयत्न करावा. स्त्रीला मित्र हा असलेच पाहिजे, असला नाही, एक नाही तर अनेक मित्र जसे मला आहेत. त्याशिवाय आपल्याला पुरुष कळत नाही. आता माझ्या एका मित्राची एक गोष्ट सांगते. माझ्या मित्राला एकुलती एक मुलगी आहे आणि ती आता जवळजवळ 23-24 वर्षाची मुलगी आहे, असं नाही की छोटी आहे. तिला शाळेत घालताना त्यांनी काय केलं, मुलींच्या शाळेत घातलं. कॉलेजला घालताना सुद्धा त्याने मुलींच्या कॉलेजमध्ये घातलं, जिथे मुली शिकतात, मुलं शिकतच नाहीत. तिला एकही मित्र आजपर्यंत एज ऑफ 23-24 करू दिला नाही. का तर पुरुष वाईट असतात हीच मानसिकता. मग मी त्याला म्हटलं, जर पुरुष वाईट असतील तर मग तू पण वाईट आहेस. कारण तूही कुठल्या तरी मुलीसाठी किंवा स्त्रीसाठी घातक आहेस. तू हा उलटा विचार का नाही करत? समाजात जर इतर पुरुष वाईट आहेत असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा माझ्या घरात असलेला पुरुष, माझा दीर असेल, नवरा असेल, सासरे असतील, भाऊ असतील, वडील असतील, ही सगळी मंडळी सुद्धा मग वाईटच असली पाहिजेत. तर त्याच्यावर न बोलता किंवा त्याच्यात सुधारणा त्याच्यात न करता तुम्ही मुलींना मित्र बनवू देत नाहीत. आता ती मुलगी एकुलती एक आहे माझ्या मित्राची आणि तिला भाऊ नाहीये, मित्र नाहीत. मग तिला पुरुष कळणार कसा? कारण पुरुषाची जडणघडण, विचारसरणी ही टोटली मुलींपेक्षा वेगळी असते. निसर्गाने पूर्णतः पुरुष वेगळा बनवलाय. तर मग जर तिला पुरुष कळला नाही मित्र नसल्यामुळे, तर पुरुष जर कळला नाही तर ती नवऱ्याला कसं जाणून घेणार आहे? जेव्हा ती नवऱ्याजवळ पहिल्यांदा जाईल लग्नाच्या पहिल्या रात्री, तेव्हा तिला पुरुषाबद्दल काहीच ज्ञान नसणार आहे, काहीच नाही. सो ऍटलिस्ट त्या मित्राचा एखादा खांद्यावर टाकलेला हात, तो स्पर्श सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातो. म्हणून आपल्या मुलीला योग्य वयात चांगले मित्र हवेतच, आणि मुलींना चांगले मित्र आणि मुलाला चांगल्या मैत्रिणी. आता चांगल्या आणि वाईट ह्याच्यात ह्या खूप मोठ्या व्याख्या आहेत कशा पद्धतीने. कारण शेवटी बघा, आपण जसं वागतो त्यानुसार समोरची व्यक्ती आपल्या संपर्कात येते आणि ती तशी रिॲक्ट होते आपल्या रिॲक्शन वरूनच. सो आपण जर चांगलं वागलो समाजात सगळ्यांकडे, तर मला नाही वाटत की मुद्दाम येऊन तुम्हाला कोणीतरी डिवचेल काही कारण नसताना. असं होत नाही कधी.
तुम्ही ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्याच पद्धतीने घटना घडत असतात. म्हणून सगळेजण पूर्वी आपले लोक म्हणायचे ना, वास्तु तथास्तु म्हणते किंवा चांगलं विचार कर रे, शुभ बोलणाऱ्या, किंवा हे जे सगळं जे शब्दप्रयोग आहेत ते यासाठी आहेत. सो तोच सकारात्मक भाव, तोच चांगुलपणा आपल्याला या नात्यात सुद्धा हवा असतो, या पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीत सुद्धा हवा असतो, आणि मग तो पुढे रिफ्लेक्ट आपल्या हजबंड वाईफच्या नात्यावर होतो त्याचा परिणाम. सो जरी छोटी आणि साधी वाटणारी ही किसिंग ही गोष्ट असली तरी ती तितकी साधी पण नाहीये, हे तुम्ही समजून घ्या. आणि फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स मध्ये मी तर त्याच्यावर मला वाटतं 2-4 पानं तरी बहुतेक लिहिली असतील. सो जरूर वाचा ती. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मी त्याच्यावर जास्त काम केलंय, कारण मोठ्या गोष्टी खूप डॉक्टर विक्टर सगळं मोठं मोठं काय काय सांगतात, पण बारीक बारीक गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत ना त्या कोणी सांगत नाही, असं माझ्या एक ओव्हरऑल लक्षात आलं निरीक्षणातून, आणि म्हणून मी छोट्या गोष्टींवर जास्त काम करते. सो हा किसिंगचा एक छान अनुभव आहे, जो तुम्ही छान स्वच्छतेने आणि प्रेमाने आनंदाने घ्या आणि खूप खूप मजा करा. सो थँक्यू सो मच. हा विषय घेऊन आली, तुम्हाला कसा वाटतोय कळवा मला. किसिंग संदर्भातले काही एक्सपिरियन्स असतील तुमचे तर तेही कळवा. अजून काही प्रश्न असतील की जे माझ्या व्हिडिओत मला शेअर करायचे राहिलेले आहेत, की अरे ह्याच्यावर मी बोलायला हवे होते पण माझ्या आत्ता लक्षात नाही आलेत, आणि मे बी तुमच्या लक्षात येत असतील, तर ते सुद्धा क्वेश्चन्स तुम्ही कळवत राहा. पुढच्या वेळेला मला त्याच्यावर व्हिडिओ करून तुम्हाला देता येईल. थँक्यू सो मच.